4-5 दिवसापूर्वी फलटणमध्ये बीडच्या एका तरुणीची आत्महत्या होते. नाव डॉक्टर संपदा मुंडे आणि सुरुवातीला ही आत्महत्या जातीवादामधून झालेली आहे अशा पद्धतीची अवई संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उठवली गेली. अनेक नेत्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला आणि ही जी आत्महत्या आहे ही जातीवादातून झालेली आहे किंवा जातीवरून त्रास दिल्यामुळे झालेली आहे अशा पद्धतीचं वातावरण किंवा चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र हळूहळू चित्र बदललं आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं एक जी नोट सापडलेली होती त्या मुलीच्या हातावरती, त्याच्यामध्ये बदनेचं नाव होतं, PSI बदने. याच्या जाचाला कंटाळून या तरुणीने आत्महत्या केली असावी अशा पद्धतीचं चित्र सुद्धा उभं करण्याचा प्रयत्न झाला. त्याच्यानंतर एंट्री झाली ती प्रशांत बनकरची. प्रशांत बनकरचं नाव सुद्धा संबंधित नोटमध्ये होतं आणि प्रशांत बनकर आणि या तरुणीचे प्रेमसंबंध होते. त्यानंतर त्यांच्यामध्ये बिनसलं होतं वगैरे वगैरे चर्चा सुरू झाली आणि याला बनकर हाच कदाचित सहभागी असावा आणि त्याच्या जाचाला कंटाळूनच या तरुणीने आत्महत्या केलेली असावी अशाही पद्धतीचं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. आणि आता बदने आणि प्रशांत बनकर यांच्यामधला एक व्हॉट्सअप कॉल सुद्धा समोर आलेला आहे आणि त्यांच्यामध्ये सुद्धा काही ना काहीतरी गहन संबंध होते अशा पद्धतीनं हे चित्र बदलत चाललेलं आहे. यामध्ये नवनवीन वेगवेगळ्या अपडेट्स येत आहेत. त्या सगळ्या अपडेट्सचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. त्याचबरोबर बदने आणि बनकर यांच्यामध्ये नेमके काय संबंध होते, त्यांच्यामधला हा जो व्हॉट्सअप कॉल आहे तो नेमका कशाच्या संदर्भाने होता, त्याचं सविस्तर विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. तेव्हा विनंती आहे कृपया आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी SR पवार आणि मी माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आत्महत्या झाली. आत्महत्या झाल्याच्या नंतर नोट सापडली. नोटमध्ये ती 2 आरोपींची नावं ही होती. मात्र सुरुवातीच्या काळामध्ये मेडिकल रिपोर्ट बदलण्यासाठी संबंधित तरुणीवरती फार मोठा दबाव टाकण्यात आलेला होता आणि तरुणी बीडची आहे, ती एका विशिष्ट जातीची आहे, त्यामुळे तिला त्रास दिला जात होता अशा पद्धतीचं वातावरण किंवा चित्र उभं करण्याचा प्रयत्न झाला. तो मीडियानेही केला किंवा वेगवेगळ्या नेत्यांनी ज्या बाईट्स दिल्या, ज्या मुलाखती झाल्या, त्या सगळ्यामधून हा एक जातीवादाचा प्रकार असावा अशा पद्धतीचं चित्र उभं केलं गेलं किंवा त्या दिशेनं या प्रकरणाला नेण्याचा प्रयत्न झाला. मात्र हळूहळू चित्र स्पष्ट झालं आणि ही जी आत्महत्या आहे ही फक्त जातीवादामधून झालेली नाही. याला काही वेगळी कारणं आहेत, ती हळूहळू पुढे यायला लागली. सर्वप्रथम जर कुणी पुढे आला तर मग तो गोपाळ बदने आला. गोपाळ बदने PSI जो निलंबित केलेला आहे, त्यानं बलात्कार केलेला आहे 4 वेळा अशा पद्धतीची नोट सुद्धा संबंधित तरुणीच्या हातावरती सापडलेली होती आणि गोपाळ बदने फरार होता. त्यामुळे मग चित्र थोडंसं गडद व्हायला लागलं की याला जबाबदार हा गोपाळ बदने असावा अशा पद्धतीचं चित्र उभं झालं आणि त्या पद्धतीनं सुद्धा तपासाला सुरुवात झाली. गोपाळ बदने हाच आरोपी असावा अशा पद्धतीचं जरी चित्र उभं राहत असलं तरी त्याच्यानंतर मग काही व्हॉट्सअप मेसेज, व्हॉट्सअप चॅट आणि व्हॉट्सअप कॉल किंवा साधे कॉल समोर आले आणि त्याच्यामध्ये जे दुसरा आरोपी होता त्याच्याकडे सुई जास्त प्रमाणात वळली. त्याचं नाव होतं प्रशांत बनकर. प्रशांत बनकर याच्या घरी ही तरुणी राहायला होती आणि प्रशांत बनकर आणि या तरुणीमध्ये अनेक दिवस प्रेमसंबंध होते जे व्हॉट्सअपच्या माध्यमातून समोर आलेले आहेत, त्यांचे मेसेज समोर आलेले आहेत. आणि सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी सुद्धा ही गोष्ट सांगितलेली आहे, माध्यमांनाही सांगितलेली आहे की त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. ते व्हॉट्सअपचे चॅट समोर आलेले आहेत आणि या संबंधामुळेच कदाचित मग ही तरुणी नंतर त्यांच्यामध्ये वाद झाले, त्यांचं बिनसलं आणि बिनसल्याच्या नंतर ती वाद टोकाचे झाले वगैरे वगैरे गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचल्या. दिवाळीच्या नंतर जे काही घडलं, त्यांच्यामध्ये जे काही भांडणं झाले, जे काही वाद झाले, तरुणी रात्री अगदी 1:30 वाजता जाऊन हॉटेलमध्ये रूम बुक करून त्या ठिकाणी गेली. हे सगळं जरी झालेलं असलं तरी मृत्यूपूर्वी, या तरुणीच्या मृत्यूपूर्वी बदने आणि हा जो बनकर आहे प्रशांत बनकर यांच्यामध्ये सुद्धा संबंध होते का, तर त्यांच्या संबंधाचं एक मोठा पुरावा समोर येताना दिसत आहे. अनेक माध्यमांमध्ये अशा पद्धतीची चर्चा आहे की बदने आणि प्रशांत बनकर यांचे संबंध होते, गहन संबंध होते आणि त्यांचे सुद्धा काही कॉल समोर आलेले आहेत. त्यांचा एक व्हॉट्सअप कॉल समोर आलेला आहे. व्हॉट्सअप कॉलचं ड्युरेशनही मोठं आहे अशा पद्धतीची ही माहिती अनेक माध्यमांमध्ये आहे किंवा माध्यमांनी दिलेली आहे. आणि बदने आणि प्रशांत बनकर यांच्यामध्ये काही ना काहीतरी संबंध होते, एकतर चांगले संबंध असतील किंवा कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून त्यांच्यामध्ये वाद असेल आणि या वादामधून अशा पद्धतीचे कॉल सुरू होते आणि मृत्यूपूर्वी प्रशांत बनकर आणि बदने यांच्यामध्ये कॉल झालेला आहे. त्या कॉलचं जर डिटेल आणि त्याचं टायमिंग जर शोधलं तर कदाचित
अधिकची माहिती मिळू शकते, किंवा हा कॉल नेमका त्या दोघांनी एकमेकांनी कशासाठी केलेला होता, कुठल्या मुद्द्यावरती केलेला होता, किंवा महिलेचा मृत्यू होण्यापूर्वीच हा कॉल नेमका का झालेला होता, या जी महिला त्या ठिकाणी जाऊन राहिलेली आहे याची माहिती प्रशांत बनकरला होती का, त्यानंतर ह्या बदनेला होती का, संबंधित तरुणी ज्या पद्धतीनं प्रशांत बनकरला कॉल करत होती त्याच पद्धतीनं तिनं बदनेला सुद्धा कॉल केलेले होते का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं एका व्हॉट्सअप कॉलवरून मिळू शकतात. प्रशांत बनकर आणि बदनेची ओळख नेमकी कशी झाली, कशामुळे झाली, कुठल्या व्यवहारातून झाली, किंवा कशामुळे ते एकमेकांच्या संपर्कात आलेले होते, त्यांचे संबंध नेमके कसे होते, काय होते, त्यांच्यामध्ये अजून काही आर्थिक व्यवहार होते का, अशा पद्धतीची बरीचशी माहिती या एका व्हॉट्सअप कॉलवरून सुद्धा मिळू शकते. याचा तपास सध्या सुरू आहे आणि तपास पूर्ण झाल्याच्या नंतर जेव्हा पोलीस प्रशासन माध्यमाला येऊन एकतर माहिती देईल किंवा कोर्टामध्ये ते सगळं प्रकरण सादर करतील, तेव्हा याच्यातल्या अनेक गोष्टी समोर येणार आहेत, स्पष्ट होणार आहे. आता त्याला अजून थोडंसं थांबावं लागणार आहे. तुर्तास आपण जर माझ्या चॅनलवरती प्रथमच आलेला असाल तर माझी विनंती आहे, कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, अशा पद्धतीची विनंती करतो आणि तुर्तासाठी थांबतो.